नेरूळमध्ये जात आहे। दरम्यान शुक्रवारी नवी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अधिकृत अनावरण करण्यात आलं। वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते ते पार पडलेलं आहे। नेरूळ परिसरातील हा शिवरायांचा पुतळा मागच्या 6 महिन्यांपासून झाकलेला होता। मनसे नेते अमित ठाकरे यांनी गेल्या रविवारी या पुतळ्याचं अनावरण केल्यामुळे वाद झाला आणि या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल केलेला होता। यानंतर आता अमित ठाकरे आज नेरूळमध्ये स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नोटीस स्वीकारण्यासाठी हजेरी लावत आहेत। यावेळेला हजारो मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हजर राहतील अशी माहिती समोर येते। काही वेळापूर्वी शिवतीर्थावरून अमित ठाकरे बाहेर पडले आणि ते आता नवी मुंबईमध्ये पोहोचतात। सुस्मिता बधाणे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। सुस्मिता, अमित ठाकरे सध्या कुठे पोहोचलेत? आपण बघतो अगदी काही क्षणातच अमित ठाकरे हे आता स्मारकाच्या दिशेने निघालेले आहेत। काही क्षणात ते त्या ठिकाणी पोहोचणार आहेत। मनसे स्टाईल नवी मुंबईमध्ये अमित ठाकरे यांनी प्रवेश केलेला आहे। शेकडो गाड्यांचा ताफा आणि कार्यकर्ते त्यांच्यासाठी इथे एकत्रित जमल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। ज्या प्रकारे या स्मारकाचं उद्घाटन होणं अपेक्षित होतं, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या स्मारकाचं उद्घाटन रखडलं आणि मग मनसे स्टाईल अमित ठाकरे यांनी ते स्मारक सर्वांसाठी खुलं केलं आणि याच प्रकरणामध्ये त्यांच्यावरती गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते स्वतः नोटीस हातात घेणार आहेत आणि या दरम्यान आपण जर बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा नेरूळ येथील स्मारकाला अभिवादन करून ज्या स्मारकाच्या उद्घाटनाची आठवण अमित ठाकरे यांच्या आंदोलनानंतर सरकारला झाली, सरकारनं हे स्मारक आता सर्वांसाठी खुलं केलेलं आहे। गणेश नाईक यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये दप्तर दिरंगाई झाल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे आणि आज आपण बघतोय की मनसेचे अनेक कार्यकर्ते नवी मुंबईमध्ये एकवटलेले पाहायला मिळत आहेत। विविध पद्धतीनं मनसे स्टाईलनं अमित ठाकरे यांचं स्वागत केलं जाते। अगदी टोल नाक्यावरती सुद्धा त्यांचं वाशी टोल नाक्यावरती स्वागत करण्यात आलं। चेंबूरमध्ये त्यांचं स्वागत झालेलं आहे। नवी मुंबईमध्ये आता काही क्षणातच आपण बघतोय स्मारकाच्या ठिकाणी अमित ठाकरे हे पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत संदीप देशपांडे आणि इतर अनेक महत्त्वाचे नेते नवी मुंबईतील आणि मुंबईसह मुंबईच्या इतर उपनगर भागातील सुद्धा नेते हे उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। काही क्षणातच अमित ठाकरे हे सगळ्यात आधी स्मारकावरती नतमस्तक होतील। हे स्मारक आजपासून सर्वसामान्यांसाठी खुलं झालेलं आहे। परंतु एकीकडे अमित ठाकरे यांच्यावरती गुन्हा नोंदवला जातो, परंतु पार्थ पवार यांच्या बाबतीमध्ये कारवाई करण्यामध्ये उशीर होत असल्याची टीका शर्मिला ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये केलेली होती आणि ज्या पद्धतीनं अमित ठाकरे यांना या संपूर्ण प्रकरणामध्ये दोषी केलं जात आहे, यातनं महाराजांचा अपमान जो सरकारनं केला यावरती आपण कुठेही दुर्लक्ष करू शकत नाही अशी भूमिका मनसेच्या अनेक नेत्यांनी घेतलेली आहे। महाराजांचं स्मारक हे वेळेत उद्घाटन होणं आवश्यक होतं आणि अमित ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये कायदा हातात घेतला म्हणून जर तुम्ही कारवाई करत असाल तर त्याचा निषेध सुद्धा मनसेकडनं केला जातोय। आपण बघतोय की जोरदार स्वागत हे मनसे स्टाईलनं अमित ठाकरे यांचं केलं जात आहे। मनसेचे झेंडे आणि त्यांच्यावरती पुष्पवृष्टी सुद्धा केली जात आहे। मनसेचे सगळे कार्यकर्ते आता स्मारकाच्या परिसरामध्ये जमलेले आपल्याला पाहायला मिळतात। निश्चित सध्या दृश्यांमध्ये आपण बघतोय मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी उपस्थित दिसत आहेत। अमित ठाकरे नवी मुंबईमध्ये दाखल झालेत आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते नोटीस सुद्धा स्वीकारणार आहेत। आपण बघितलं होतं मागच्या रविवारी अमित ठाकरे यांनी शिवस्मारकाचं अनावरण केलं आणि यानंतर वाद झालेला होता। या वादानंतर त्यांना नोटीस देण्यात आली, मात्र ती नोटीस त्यांनी स्वीकारलेली नव्हती। आज थेट अमित ठाकरे नवी मुंबईत दाखल होत आहेत। सुरुवातीला शिवस्मारक या ठिकाणी जातील आणि यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते नोटीस जी आहे ती स्वीकारणार आहेत। आपण यावेळेला बघतोय गाड्यांचा मोठा ताफा अमित ठाकरेंच्या मागे बघायला मिळतोय। मनसे स्टाईलने अमित ठाकरे यांनी नवी मुंबईमध्ये एंट्री केली आणि आता काही वेळामध्ये शिवाजी महाराजांच्या स्मारकापाशी जातील, अभिवादन करतील आणि त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते नोटीस स्वीकारणार आहेत। नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये अमित ठाकरे जातील आणि त्यानंतर ते नोटीस स्वीकारणार आहेत। यावेळेला हजारो कार्यकर्ते, मनसेचे कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी उपस्थित दिसत आहेत। त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे, पुष्पवृष्टी करण्यात आली आहे। गाड्यांचा मोठा ताफा आपल्याला नवी मुंबईमध्ये बघायला मिळतोय। काही वेळापूर्वी शिवतीर्थावरून अमित ठाकरे बाहेर पडले होते, त्यानंतर त्यांचा ताफा थेट नवी मुंबईकडे वळला आणि नवी मुंबईमध्ये दाखल होताच कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते। मनसे नेते अमित ठाकरे शिवस्मारक उद्घाटनासंदर्भात त्यांना नोटीस आलेली होती। या प्रकरणी आज नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये ते दाखल होत आहेत, हजेरी लावत आहेत।
पोलीस स्टेशनला जाण्यापूर्वी अमित ठाकरे शिवस्मारकाला अभिवादन करणार आहेत। शिवस्मारकाचं उद्घाटन झाल्यानंतर पहिल्यांदाच अमित ठाकरे नेरूळमध्ये जात आहेत। दरम्यान शुक्रवारी नवी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं अधिकृत अनावरण करण्यात आलं। वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते हे अनावरण पार पडलेलं आहे। नेरूळ परिसरातील शिवरायांचा पुतळा मागच्या 6 महिन्यांपासून झाकलेला होता आणि यानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनी गेल्या रविवारीच या पुतळ्याचं अनावरण केलं, त्यामुळे वाद निर्माण झाला, त्यांना नोटीस आली। दरम्यान आज अमित ठाकरे हे नवी मुंबईमध्ये दाखल होत आहेत आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते नोटीस स्वीकारणार आहेत। यापूर्वी शिवस्मारकाला भेट देत ते अभिवादन सुद्धा करणार आहेत। दोन दृश्य बघतो, एकीकडे गाड्यांचा मोठा ताफा आपल्याला बघायला मिळतो, तर दुसरीकडे मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। कार्यकर्ते आता छत्रपती शिवाजी महाराज चौक नेरूळ येथे एकत्रित आलेले पाहायला मिळतात। ढोल ताशांच्या पथकासह फटाके फोडत अमित ठाकरे यांचं स्वागत करण्यात येतं। मागच्या रविवारी ज्या पद्धतीनं मनसे स्टाईलनं या स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं, त्यानंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला आणि आता अमित ठाकरे हे सगळ्यात पहिल्यांदा गजानन काळे यांची शाखा जी आहे अगदी त्या स्मारकाच्या समोरच आहे, तिथे उपस्थित राहतील, स्मारकात जातील आणि अंतिम टप्प्यामध्ये जर आपण बघितलं तर पोलिसांकडनं नोटीस स्वीकारणार आहेत। मनसेनं या संपूर्ण प्रकरणामध्ये हस्तक्षेप केल्यानंतर गणेश नाईक यांनी उद्घाटन केलेलं आहे या स्मारकाचं आणि कुठेतरी प्रशासनाकडनं उशीर झाला हे देखील मान्य केलेलं आहे। परंतु एकीकडे अमित ठाकरे यांच्यावरती गुन्हा देखील नोंदवलेला आहे। ज्या क्षणी हा गुन्हा नोंदवण्यात आला त्याच वेळेला अमित ठाकरे यांनी आपण स्वतः नेरूळला जाऊन पोलीस स्टेशनमध्ये ही कॉपी स्वीकारू अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं। ती नोटीस स्वीकारण्यासाठी आता स्मारकाच्या ठिकाणी पहिल्यांदा ते नतमस्तक होतील आणि त्यानंतर पोलीस स्टेशनच्या दिशेनं मनसेच्या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत अमित ठाकरे पुढे जाताना आपल्याला दिसते। सुस्मिता, या पार्श्वभूमीवरती आपण बघतोय मनसैनिक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। पोलीस बंदोबस्त कसा आहे, कारण मोठ्या संख्येने मनसैनिक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। एकूणच आपण जर बघितलं तर मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच नेरूळ परिसरामध्ये आपली उपस्थिती ही दाखवलेली आहे। मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांच्या वाहनांचा ताफा हा सकाळपासूनच नवी मुंबईच्या दिशेने रवाना झालेला पाहायला मिळत होता। साधारणपणे 1 वाजताच्या दरम्यान अमित ठाकरे हे पोलीस स्टेशनला जाणार आहेत, त्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत। दरम्यानच्या काळामध्ये नवी मुंबईतील रस्त्यांवरती आणि विशेष करून नेरूळ येथील स्मारकाच्या परिसरामध्ये प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। अमित ठाकरे यांनी थेट नोटीस घेण्यासाठी येण्याऐवजी आपण त्यांच्यापर्यंत नोटीस पोहोचू अशा पद्धतीचा विचार सुद्धा पोलीस प्रशासनाकडनं करण्यात आलेला होता, परंतु ज्या पद्धतीनं गुन्हा नोंदवण्यात आला त्याच्यावरच आक्षेप अनेक मनसेच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे आणि एक प्रकारे नवी मुंबईमध्ये अमित ठाकरे यांच्यावरती जर गुन्हा नोंदवला जात असेल तर आम्ही स्वतः नोटीस घ्यायला येऊ अशा पद्धतीचं शक्ती प्रदर्शन सुद्धा इथं केलं जात आहे। महाराजांच्या स्मारकासाठी जर गुन्हे अंगावरती घेण्याची वेळ येत असेल तर आम्ही नक्कीच मैदानात उतरू अशा पद्धतीची भूमिका अमित ठाकरे यांनी घेतलेली होती। सुस्मिता, आपण प्रेक्षकांना 2 दृश्य दाखवतो, एकीकडे वाहनांचा प्रचंड मोठा ताफा आपल्याला बघायला मिळतोय आणि दुसरीकडे आपण बघतोय मनसैनिक मोठ्या संख्येने नवी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। कशा पद्धतीने अमित ठाकरेंचं स्वागत करण्यात आलं? खरं तर अमित ठाकरे यांच्यावरती पुष्पवृष्टी करण्यात आली। ढोल ताशा पथकासह अमित ठाकरे यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। अनेक कार्यकर्त्यांसह अमित ठाकरे हे मुंबईत नवी मुंबईत पोहोचले आणि अनेक कार्यकर्ते हे आता त्यांची वाट पाहत आहेत। मनसे सैनिक यांनी या संपूर्ण स्मारकाला सुशोभित केलेलं आहे। रस्त्यावरती प्रचंड कार्यकर्त्यांची गर्दी आहे। फटाक्यांच्या आतिषबाजीसह अमित ठाकरे यांचं आज नेरूळमध्ये स्वागत केलं जात आहे।
सुस्मिता, ज्या वेळेला पोलिसांची नोटीस आली, खरं तर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया त्यावेळेला अशी आली की जर महाराजांच्या स्मारकावरून जर माझ्यावरती गुन्हा दाखल होत असेल तर मला याचा आनंद आहे. आणि आज थेट अमित ठाकरे प्रचंड मोठ्या मनसैनिकांसोबत मोठ्या संख्येने नवी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये काय भावना आहे? नक्कीच कार्यकर्त्यांमध्ये ज्या वेळेला मनसे स्टाईल उद्घाटन झालं त्यावेळेलाही अमित ठाकरे यांच्या भूमिकेचं समर्थन दिसत होतं. आजही अमित ठाकरे स्वतः नोटीस देण्यासाठी कार्यालयामध्ये जाणार आहेत, पोलीस स्टेशनला पोहोचणार आहेत. याही कृतीचं त्यांच्याकडनं समर्थन केलं जाते. शिवशंभूच्या महाराष्ट्रामध्ये जर महाराजांच्या स्मारकाबाबत इतकी दिरंगाई होत असेल तर आपण कायदा हातात घेण्यासाठी तयार आहोत. असे अनेक गुन्हे तरी आमच्यावरती नोंदवले तरी असे गुन्हे करण्याची आमची तयारी असल्याची भूमिका अमित ठाकरे यांनी व्यक्त केलेली होती. एक शिवप्रेमी म्हणून त्यांनी आपली भूमिका वारंवार स्पष्ट केलेली होती. आणि आज अमित ठाकरे खरं तर संयमी नेते त्यांच्याकडे म्हणून पाहिलं जातं, मनसेचा युवा चेहरा त्यांच्याकडे पाहिलं जातं. तेच अमित ठाकरे आज मनसे स्टाईल नोटीस स्वीकारणार आहेत आणि त्याची एक झलक आपल्याला आता स्मारकाच्या बाहेर पाहायला मिळते. स्मारकाबाहेर शेकडो कार्यकर्त्यांचा जमाव आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते तर दुसरीकडे वाहनांचा प्रचंड मोठा ताफा सुद्धा अमित ठाकरे यांच्या समर्थनार्थ आलेला पाहायला मिळतो. प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया की आज अमित ठाकरे नवी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. मनसे नेते अमित ठाकरे यांनी शिवस्मारक उद्घाटनासंदर्भात त्यांना नोटीस आली होती. या प्रकरणी आज नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये ते हजेरी लावत आहेत. नवी मुंबईमधली आपण थेट दृश्य बघतोय. अमित ठाकरेंचं जंगी असं स्वागत करण्यात आलेलं आहे. मोठ्या संख्येने मनसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवस्मारकाचं उद्घाटन झाल्यानंतर पहिल्यांदाच अमित ठाकरे नेरूळमध्ये दाखल झालेले आहेत. दरम्यान शुक्रवारी नवी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अधिकृत अनावरण करण्यात आलं. वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते अनावरण पार पडलं. नेरूळ परिसरातील शिवरायांचा पुतळा मागच्या 6 महिन्यांपासून झाकलेला होता आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी मागच्याच रविवारी या पुतळ्याचं अनावरण केलेलं होतं. त्यानंतर वाद झाला, त्यांना नोटीस आली, मात्र ती नोटीस त्यांनी स्वीकारलेली नव्हती. आज मात्र अमित ठाकरे स्वतः नवी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि तिकडचीच आपण ही सगळी थेट दृश्य बघतोय. ठिकठिकाणी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. हजारोंच्या संख्येने मनसैनिक उपस्थित असतील अशी माहिती आली होती आणि त्याच पद्धतीने आपण दृश्यांमध्ये बघतोय. मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित आहेत. मनसे स्टाईलने नवी मुंबईमध्ये अमित ठाकरे यांनी एंट्री घेतली. गाड्यांचा मोठा ताफा त्यांच्या मागे बघायला मिळत होता आणि आता हातामध्ये भगवे झेंडे घेऊन मनसैनिक मोठ्या संख्येने आपल्याला बघायला मिळत आहेत. अमित ठाकरे नेरूळमध्ये पोलीस स्टेशनमध्ये जात ते नोटीस स्वीकारणार, मात्र त्यापूर्वी शिवस्मारकाचं ठिकाणी ते पुन्हा एकदा दाखल झालेत, अभिवादन करतील आणि त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे जंगी स्वागत मनसैनिकांकडून सुद्धा केलं जात आहे. मोठ्या संख्येने मनसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर नेरूळ परिसरातील शिवरायांचं स्मारक मागच्या 6 महिन्यांपासून झाकलेलं होतं आणि यानंतर मनसेने या ठिकाणी या पुतळ्याचं अनावरण केलं. आपण बघितलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा या स्मारकाच्या भोवतीने जाळी बांधण्यात आली होती. पुन्हा एकदा मनसेकडून इशारा देण्यात आला, मात्र वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते अखेर या स्मारकाचं लोकार्पण करण्यात आलं, अनावरण करण्यात आलं. यानंतर मनसे नेते अमित ठाकरे आज नेरूळमध्ये दाखल झालेले आहेत, नवी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. हजारोंच्या संख्येने मनसैनिक नेरूळमध्ये दाखल झालेले आहेत. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे आणि आता अमित ठाकरे आज पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ती नोटीस सुद्धा स्वीकारणार आहेत. अमित ठाकरेंची प्रतिक्रिया समोर आली होती की या संदर्भात जर माझ्यावरती गुन्हा दाखल होत असेल तर मला आनंद आहे. असे कितीही गुन्हे दाखल झाले तरी मला हरकत नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य अमित ठाकरेंकडून आलेलं होतं. आणि आज नोटीस स्वीकारण्यासाठी अमित ठाकरे हे नवी मुंबईमध्ये दाखल झालेत. महाराजांच्या स्मारकाजवळ पोहोचून अभिवादन करतील आणि त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते नोटीस सुद्धा स्वीकारणार आहेत. माध्यमांशी सुद्धा संवाद साधतील. त्यावेळेला ते काय बोलतील हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार. मात्र हजारोंच्या संख्येने आपल्याला मनसैनिकांची गर्दी इकडे बघायला मिळते. विनय मात्रे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत. विनय, मोठ्या संख्येने मनसैनिक या ठिकाणी उपस्थित दिसत आहेत. नक्कीच आपण बघतो की आपण पाहू शकता की अमित ठाकरे ज्या स्मारकाचं विना परवानगी त्यांनी त्याचं
त्याचं लोकार्पण केलं होतं. आता त्यांचं उद्घाटन स्वतः अमित ठाकरे हे आता शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पोहोचले आणि त्यांना अभिवादन त्यांच्याकडून सुरू आहे. आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिक या ठिकाणी आता सकाळपासूनच वाट बघत होते. अमित ठाकरे यांच्या या शिवस्मारकाच्या उद्घाटनाच्या अनुषंगानं त्यांच्यावर पहिला गुन्हा जो राजकीय गुन्हा पहिला त्यांच्यावरती दाखल झाला होता. त्या